मागच्या आठवड्यात आपण जो केसांचा व्हिडिओ केला त्यावर पेशंटनी प्रश्नांचा अक्षरशः पाऊस पाडलाय. थंडीच्या दिवसात आमचे केस गळतायत, डॅन्ड्रफ खूप झालाय, त्याच्यावरती एक व्हिडिओ करा. म्हणून थंडीत केस का गळतात, कोंडा का होतो, त्यावर काय उपाय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, थोडासा डॅन्ड्रफ किंवा कोंडा डोक्याच्या त्वचेला असणं ही खूप खूप नॉर्मल गोष्ट आहे. त्यासाठी घाबरून जायचं अजिबात कारण नाही. तुम्ही मोठे सेलिब्रिटी आहात किंवा सर्वसामान्य विद्यार्थी आहात तरी प्रत्येकाच्या डोक्याला कोंडा असणं थोड्याफार प्रमाणात हे स्वाभाविक आहे. नंबर 2, जर हा डॅन्ड्रफ खूप मोठ्या प्रमाणात येत असेल, तसेच डोक्याची त्वचा स्काल्प ही रेड होत असेल, डोक्याच्या त्वचेला खूप खाज येत असेल किंवा हा कोंडा खूप चिवट चिकट असून त्याच्या मोठ्या मोठ्या खपल्या पडत असतील तर मात्र मग तुम्हाला या डॅन्ड्रफवर उपचाराची गरज असते. नंबर 3, वैद्यकीय भाषेत डॅन्ड्रफला सिबॉरिक डर्मेटायटिस असं म्हणतात. पण ॲलोपॅथीमध्ये या आजाराचे 100% उच्चाटन करू शकेल असं कोणतंही प्रॉडक्ट नाही आहे. पण जेवढे काही डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत त्यांची फेवरेट चॉईस असते केटेकॅनोझॉलचा शॅम्पू. पण या केटेकॅनोझॉलच्या शॅम्पूच्या वापरानं आपला कोंडा अत्यल्प काळासाठी गेला असा आपल्याला भास होतो. कारण शॅम्पूचा वापर आपण बंद केला की तो परत दुप्पट वेगाने येतोच. नंबर 4, ज्यांचे कामाचे स्वरूप खूप ताणतणावाचे आहे, ज्याला आपण स्ट्रेसफुल वर्क म्हणतो, त्या लोकांच्यामध्ये डॅन्ड्रफ येण्याचे प्रमाण हे जास्त असते. उदाहरणार्थ पोलीसकर्मी, आर्मी पर्सन, IT पर्सन, हाय प्रोफाईल बिझनेस पर्सन इत्यादी लोकांच्यात डॅन्ड्रफ येण्याचे प्रमाण हे इतरांच्या पेक्षा जास्त आढळून आले आहे. नंबर 5, आता मी तुमचा एक गोड गैरसमजूत दूर करणार आहे की आपल्याला असं वाटतं की कोंडा झाला म्हणजे ती व्यक्ती किंवा ती मुलगी फार अस्वच्छ किंवा घाणेरडी आहे. तर या उलट हायली हायजेनिक एकदम स्वच्छ नीटनेटके राहणाऱ्या माणसाला देखील कोंडा होऊ शकतो. स्त्रियांच्या पेक्षा पुरुषांच्या डॅन्ड्रफचे प्रमाण जास्त आहे. तो डोक्याच्या त्वचेला जसा होतो तसा पापण्यांच्या केसात, भुवयात, मिशीमध्ये, छातीवर, पाठीवर देखील होऊ शकतो. नंबर 6, सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे टीव्हीवरील जाहिरातीमधील भारी हेअर प्रॉडक्टमुळे देखील कोंडा होऊ शकतो. त्यातल्या वेगवेगळ्या प्रॉडक्टची आपल्या स्काल्पला रिॲक्शन होते आणि त्याच्यामुळे आपल्याला डॅन्ड्रफ होऊ शकतो. नंबर 7, आता या डॅन्ड्रफवर काही उपाय आहे का ते आपण पाहणार आहोत. घरगुती इलाज करून, घरातल्या काही रेमेडीज वापरून कोंडा तर कंट्रोल होतो, पण तो पूर्णपणे जात नाही. या डॅन्ड्रफ होण्यामागील कारणे अर्थात डायग्नोसिस करणे अत्यंत गरजेचे असते. बऱ्याचदा हा कोंडा त्वचा रोगामुळे असतो, जसे की फंगल इन्फेक्शन, स्काल्पचा सोरियासिस, स्काल्पची ॲलर्जी इत्यादी. आमच्या इथे आम्ही त्यानुसार तुम्हाला स्पेसिफिक ट्रीटमेंट देत असतो. तुमच्या डॅन्ड्रफचे योग्य निदान करून त्याच्या कमी अधिक तीव्रतेनुसार औषधोपचार ठरवले जातात. हिवाळ्यात खास करून हे जास्वंद जेल खूपच उपयोगी व परिणामकारक ठरते. हे औषध केस धुण्यापूर्वी 1 तास डोक्याच्या त्वचेला लावून ठेवा. त्याचा परिणाम म्हणून स्काल्पला झालेला त्वचारोग हळूहळू बरा होतो. त्यासोबत वेगवेगळी पोटात घेण्याची आयुर्वेदिक औषधे देखील गरज पडल्यास घ्या. त्याचे परफेक्ट रिझल्ट येऊ शकतात. गेली 25 वर्षे माझ्या अनेक पेशंटना एकदाच औषध घेऊन रिझल्ट आलेले आहेत. पुन्हा एकदा मी सांगतो, आपले केस हे फार मूल्यवान आहेत. तो आपल्या देखण्या पर्सनॅलिटीचा भाग आहे, तरी त्यांना जीवापाड जपा. अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन मी दर शुक्रवारी आपल्यासाठी येत असतो. तरी या चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण हे माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला एकदम फुकट आहेत. तोपर्यंत काळजी घ्या, योग्य निगा राखा आणि आपल्या केसांना जपा. बाय बाय.